झालाय आपला चमचमीत आणि मसालेदार ओल्या बोंबलाचा रस्सा. करून बघा. आवडल्यास लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका फ्रेंड्स. हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? आज मी बनवणार आहे संडे स्पेशल बोंबलाचा रस्सा. तर त्यासाठी इकडे मी ओले बोंबील आणलेले आहेत. मोठे बोंबील मी तळण्यासाठी फडक्याखाली दाबून ठेवलेत पाट्याखाली. तर ते मी तळून घेणार आहे. आणि थोडेसे छोटे छोटे तुकडे आहेत, याचा मी रस्सा बनवणार आहे. तर बोंबलाचा रस्सा बनवण्यासाठी आपल्याला काय लागणार आहे, हे बघा. हे सगळे मसाले, हळद, हिंग, मीठ, गरम मसाला सगळं लागणार आहे. आणि कांदा खोबऱ्याचं वाटण आणि लसणाची फोडणी आणि तेल लागणार आहे. तर आता मी बनवायला सुरुवात करते. इकडे मी रश्श्यासाठी फोडणी मारलेली आहे. फोडणीमध्ये मी तेल घातलं, 2 चमचा मी कांदा खोबऱ्याचं वाटण घातलं आणि 10 ते 15 पाकळ्या मी लसूण ठेचून घेतला, टोमॅटो घातला, आलं लसूण पेस्ट. आणि हे बघा, या प्रकारची मी आता ग्रेव्ही तयार करून घेत आहे. आणि आपण हे हलवून टोमॅटो चांगला मिक्स करून घेऊया. आणि जे कांदा खोबऱ्याचं वाटण आहे ना, ते खरपूस वास सुटेपर्यंत भाजायचं, म्हणजे रश्श्याला खूप छान चव लागते. इकडे सगळा मसाला वास सुटेपर्यंत मी परतून घेतला आहे. आणि आत्ता घालते मी एव्हरेस्टचा चिकन मसाला आहे, तो घालते. त्यामुळे रश्श्याला खूप छान चव लागते. तर तो एक मी अख्खा पॅकेट घालणार आहे, एव्हरेस्टचा चिकन मसाला. थोडासा संडे स्पेशल गरम मसाला. आपण हे परत असं छान मिक्स करून घेऊया. हे कसं, जेवढं खोबरं तुम्ही भाजाल ना, तेवढी रश्श्याला छान चव येते. म्हणून जे कांदा खोबऱ्याचं वाटण असतं ना, ते खरपूस भाजून घ्यायचं. आता मी पाणी घालते. मला 3 माणसांसाठी रस्सा बनवायचा आहे, तर मी पाणी घालते. इकडे मी 1.5 ग्लास पाणी घातलेलं आहे. आता थोडंसं चवीपुरतं मीठ घालते. आणि मी बोंबलावरतीही थोडंसं घातलं होतं, त्यामुळं आता थोडंसंच घालायचं. आणि मच्छीच्या रसामध्ये ना, हे बघा, हे असे कोकम मिळतात, ते कोकम घातले जातात. कोकणामुळे रश्श्याला खूप छान चव येते. तर मी इकडे 5 ते 6 कोकमाच्या हे घालत आहे, कोकम घालत आहे. आता उकळी यायला लागली आहे, तर आपण घालूया कोथिंबीर. आणि कोथिंबीर उकळीमध्ये छान शिजवून घेऊया. हे बघा, रस्सा कसा तर्रीदार आणि लाल भडक झालेला आहे. आणि चवीला तर खूप छान लागतो बोंबलाचा रस्सा. आता उकळीमध्ये आपण बोंबील सोडूया, हलवून घेऊया. आणि गॅस बारीक करून 3 मिनिटासाठी आपण याला शिजवून घेणार आहोत. बोंबील लगेच शिजतो, 3 मिनिटामध्ये पूर्ण शिजून होतो. आपला तिखट आणि मसालेदार बोंबलाचा रस्सा. हा ओल्या बोंबलाचा रस्सा खूप टेस्टी लागतो. तांदूळाची भाकरी किंवा भातासोबत खायचा अप्रतिम लागतो. करून बघा. आवडल्यास लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका फ्रेंड्स.